नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या आपण बदलापूर अंबरनाथ मुख्य रस्त्यावरती आहोत आणि अंबरनाथ येथे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रस्त्यावरती जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत तिथे रांगोळी काढली जाते आणि या खड्ड्यांचा विरोध आपण जर पाहिला तर अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुख्य रस्त्यावरती जो बदलापूर कल्याण रस्ता आहे तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांच्या विरोधात, या खड्ड्यांच्या निषेधार्थ आपण जर पाहिलं तर जिथे जिथे हे खड्डे पडलेले आहेत तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत, विद्यार्थी सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून खड्डे काढले. खड्ड्यांवरती आपण जर पाहिलं तर रांगोळी काढली जाते आणि प्रशासनाच्या कारभाराचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विरोध जो आहे तो केला जातोय. अंबरनाथ मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच निमित्त आपण जर पाहिलं तर खड्ड्यांची संख्याही इथे रांगोळीने लिहिली जाते आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यासाठी आपण बघू शकतो महाराष्ट्र निर्माण सेनेचं हे अनोखं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. आणि अंबरनाथच्या मटका चौक परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि लाखो वाहनधारक, दुचाकी स्वार येथून रोज प्रवास करत असतात आणि हा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता म्हणून ओळखला जातो. त्यातच आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आणि याच निमित्त बघू शकतो हे खड्डे लवकरात लवकर प्रशासनाने बुजवावे यासाठी आपण बघू शकतो प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं हे अनोखं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय. अंबरनाथ नगर परिषदेने लवकरात लवकर लक्ष देऊन हे खड्डे बुजवावे या अनुषंगाने आपण बघू शकतो हे आगळं वेगळं आंदोलन मनसैनिकांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मटका चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनधारक इथून प्रवास करत असतात आणि अशातच आपण बघू शकतो प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण बघू शकतो या खड्ड्यांवर रांगोळी काढली जाते. अंबरनाथच्या मटका चौक परिसरात सध्या आपण आहोत आणि बदलापूर कल्याण हा प्रचंड महत्वपूर्ण रस्ता रोज लाखो वाहनधारक येथून प्रवास करतात आणि बघू शकतो आता खड्डा क्रमांक 4 या परिसरात या चौकात जे खड्डे पडलेले आहेत आणि यातूनच खरं तर या खड्ड्यांमधून अंबरनाथकरांना, बदलापूरकरांना प्रवास करावा लागतो आणि या अनुषंगाने बघू शकतो लक्ष वेधून घेण्यासाठी, प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बघू शकतो हे आंदोलन महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बघू शकतो जो मुख्य रस्ता आहे बदलापूरकडे जाणारा मटका चौकात म्हणजे कल्याणहून आल्याच्या नंतर जो बदलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे तिथेही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि लक्ष वेधून घेण्यासाठी हे आगळं वेगळं आंदोलन आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहायला मिळते. आणि अगदी अंबरनाथ नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावरती हा संपूर्ण परिसर आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात सध्या आपण आहोत आणि येथेही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी बघू शकतो हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आगळं वेगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात जो तहसील कार्यालयाच्या समोरचा रस्ता आहे तेथेही खड्डे झालेले आहेत आणि हे खड्डे लवकरात लवकर बुजवले जावे यासाठी आपण बघू शकतो हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आगळं वेगळं आंदोलन. रांगोळी काढली जाते जिथे जिथे खड्डे आहेत तेथे रांगोळी काढली जाते. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे आगळं वेगळं आंदोलन मनसैनिकांच्या माध्यमातून अंबरनाथ मध्ये करण्यात आलेलं जो अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल आहे त्याच्यावरतीही आंदोलन करण्यात आलेलं. आणि आता आपण बघूयात या तहसील कार्यालयाच्या समोर जे खड्डे आहेत त्याचे रांगोळी काढली जाते आणि प्रशासनाच्या कारभाराचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विरोध केला जातोय आणि रांगोळी काढून आपण जर पाहिलं तर हे खड्डे कशा स्वरूपात शहरामध्ये वाढलेले आहे आणि हे प्रशासनाने पाहावं, प्रशासनाचं लक्ष या खड्ड्यांवरती जावं आणि प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे हे बुजवावे यासाठी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आगळं वेगळं आंदोलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि रांगोळी काढून आपण जर पाहिलं तर हा विरोध जो आहे तो मनसैनिकांकडून, विद्यार्थी सेनेचे जे पदाधिकारी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. अंबरनाथच्या मटका चौक परिसरामध्ये आपण बघू शकतो तहसील कार्यालयाच्या समोरची सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे पदाधिकारी आहे आणि सगळे
लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत की कशा प्रकारे सर्वत्र खड्डे झालेले आहेत आणि प्रशासनाच्या कारभाराचा विरोध करण्यासाठी आणि प्रशासनाचा विरोध करण्यासाठी बघू शकतो या मटका चौक परिसरामध्ये जेवढेही खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांवरती अक्षरशः रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो हा जो मटका चौक परिसर आहे बदलापूर कल्याण जो मुख्य रस्ता आहे तिथे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी अरविंद वाळेकर यांनी देखील हा खड्ड्यांचा विषय जो आहे तो उचललेला आणि आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कारभाराचा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून विरोध करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी वेधून घेण्यात आलेलं आहे. आपण या सर्व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. वेगळ्या पद्धतीने त्यांनी